नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे खादाड बोका म्हणजेच एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, गेल्या वर्षी बनिकेत कासमने व्हिडिओ बनवला होता भात भरणीचा। त्याचा बघून ह्या वर्षी ह्या ससुल्याने पण नंबर लावला आहे। काय तो ससुला ती बत्तीशी दाखवत असतो सगळ्या व्हिडिओ मध्ये। आता भात कसा भरडला जातो हे बघून लोकांनी काय करायचं। एवढे चॅनल आहेत युट्यूब वरती ज्यांनी आधीच हे सगळं दाखवलं आहे। यात काय नवीन आहे का? तर नाही। हा ना मुद्दाम गावी गेला आहे, कारण याला माहिती आहे मुंबईला राहून ससुलीचं निस्तेज चेहरा असलेलं मरगळलेले व्हिडिओ बघायला कोणालाच इच्छा नसते। व्ह्यूज तर तसेही पडले आहेत मुंबईला राहून, म्हणून हा जास्तीत जास्त गावी पळतो आणि तिथले व्हिडिओज दाखवतो। बिचाऱ्या त्या आईला राब राबवतो हा गावी जातो तेव्हा। तिला खूप टेन्शनच येत असेल मला वाटते, कारण 24 तास याच्या हातामध्ये तो कॅमेरा चालू असतो। हे नॉनस्टॉप फालतूची बडबड। तरी नशीब कोण शिशू करायला जातं तर त्यांच्या मागे मागे जात नाही हा कॅमेरा घेऊन, नाहीतर तिथेही गेला असता प्रोसेस दाखवायला। कमीचा नाही आहे हो मंडळी हा। याच्या गोड गोड बोलण्यावरती अजिबात बोलू नका। एक नंबरचा चॅप्टर ससा आहे हा। ससूला गावी गेला की त्या बिचाऱ्या खेकड्या, शिंपल्या, कोलंबी आणि समुद्रातल्या, खाडीतल्या, नदीतल्या इतर माशांनाही टेन्शन येत असेल, कारण नॉनव्हेज लवर आहे ना हा। कधी हा मार्केटमध्ये जाऊन जास्त मच्छी विकत नाही घेत, का तर पैसे द्यावे लागतील ना। स्वतःच्या खिशातला 1 रुपया पण खर्च करणार नाही हा। जेवढं फुकटचं मिळते त्यात शोध मोहीमवर असतो हा। म्हणून हा काय करतो तर स्वतःच जातो फिशिंग करायला आणि जाळ्यात जेवढे काय मासे येतात ते टोपलीत भरून घरी आणून कालवण करून खातो। ह्याच्यासारखा आदाशी माणूस ना दुनियेत नसेल हो मंडळी। ते ग्रुप असतात बघा व्हॉट्सअप, फेसबुक वरती, आणि त्यात मेसेज फॉरवर्ड होत असतात, इथे डोनेट करू शकता, तिथे अन्नदान आहे, तिथे भंडारा आहे गरजू लोकांसाठी। तर ना तशा ग्रुप मध्ये ह्याने नक्कीच पार्टिसिपेट केलं असणार, का तर कुठेच भंडारा असला की हजेरी लावायला, कुठे काय फुकटचं मिळत असेल तिथे फॅमिली सकट प्रकट व्हायला। याचा बस चालला ना तर ते वृद्धाश्रमात किंवा अनाथ आश्रमात आजारी व्यक्तींना कपडे देतात ना, तिथेही गोळा करायला जाईल हा। ह्याला ते मसाले तर धड जमत नाही, पण काय काय जबाबदाऱ्या घेतोय अंगावरती ते त्याचं त्यालाच माहिती। ह्याचं कसं आहे ना मंडळी, नाचता येईना अंगण वाकडे। झाडं, फळं, फुलं, सूर्यचंद्र, तारे सोबतच आता मोर पण ऍड झाला आहे या सशाच्या लिस्ट मध्ये। मोर बघा, मोर गेले 5 महिने तो मोर असाच फिरतोय, कोणी त्याला पाळलं नाही आहे। अरे बाबा ससुल्या, कंट्रोल कर तुझे फिलिंग्स। त्या मोराला बघून एवढा उतावळा का बरं होतोयस तू? आता काय त्या मोराला कोणी सांभाळलं नाही आहे तर तुला काय वाटलं तो फुकटचा आहे का? त्याला घरी नेऊन त्याचं तुझ्या कांदे बटाटे मसाले टाकून रस्सा नको बनवूस, तुझा भरोसा नाही रे ससुल्या। त्या मोराची पण शिकार करशील आणि मेजवानी एन्जॉय करशील, इतका खादाड आहेस तू। मंडळी, ह्या सशाने आधीच डिस्क्लेमर दिला आहे की तो अजून काही दिवसासाठी गावीच राहणार आहे। म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये लाखो डॉलर्स छापण्याचा टार्गेट मनात फिक्स करूनच गेला आहे वाटते हा गावी। हा माणूस स्वतः तर काही करत नाही, पण त्या म्हाताऱ्या आईला एक एक रेसिपी बनवायला लावतो आणि स्वतः निर्लज्जासारखा लाल टपकेपर्यंत खात बसतो। काय त्या माशांचं लिलाव दाखवत होता यार, कधी बघितले नव्हते तेही मासे हा दाखवत होता। बिचाऱ्या त्या माशांकडे बघून दया येत होती मला खूप। ह्या राक्षसामुळे त्यांचा जीव गेला। सगळ्या माशांवरती कॅमेरा आरपार जाईल असा झूम करून करून दाखवत होता। याला आणि त्या किरकिड्याला ना दोघांनाही घाणेरडी सवय आहे। सगळ्या गोष्टींच्या जवळ जाऊन कॅमेरा मारायचं आणि झूम करून करून दाखवत बसायचं। हा त्या माशांच्या लिलावामध्ये कशाला गेला होता ना, मला तेच समजलं नाही। हा नक्की माशांचा लिलाव बघायला गेला होता की बायकांमध्ये लुडबुड करायला गेला होता हो मंडळी? तिथे उपस्थित होत्या त्या सगळ्या बायकांवरती फोकस करत बसला होता निर्लज्जासारखा। याने स्टार्ट टू एंड सगळं दाखवलं, पण स्वतः मासे घेताना दाखवलं नाही। काय रे फुकट्या, तुला काय वाटलं तू त्यांचा व्हिडिओ दाखवला तर त्यांना वाटेल की तू त्यांचं प्रमोशन करतोय म्हणून ते तुला फुकट देते? पण असं नाही आहे रे। सगळेच काय तुझ्यासारखे मूर्ख नसतात ना, सगळ्यांना तुझी चाल समजते। तू तुझ्या व्हिडिओ मध्ये ज्यांना कोणाला दाखवतोस, कोणते कोणते व्यवसाय दाखवतोस, ते तू फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच दाखवतो हे आता दुनियेला समजलंय रे ससुल्या। पचका झाला मंडळी या ससुल्याचा। याला वाटलं होतं त्यांचे व्हिडिओ बनवले तर ते फुकटचे मासे देतील याला,
पण कोणी काहीच दिलं नाही याला। आता एवढा हा फुकट्या गेला होता ना लिलाव बघायला, मग ह्याला विकत घ्यायला काय प्रॉब्लेम होता ते मासे, तेवढीच त्या बायकांना मदत झाली असती। पण नाही, आशे भक्ती वाट बघत होता असेल की कोण फुकटचं देते आहे का। कोणत्या मित्राच्या गावी गेला होता, तिकडे याचं काय काम होतं का मंडळी? काय तर बोलतो बोटीवरती पहिल्यांदाच फिशिंगचा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी खास। अरे आम्ही बोललो होतो का रे ससुल्या तुला हे सगळं दाखवायला, काय पण ना लोकांना तुतिया नको बनवूस तू, समजलं ना। तुझ्या फालतू चॅनलला कॉन्टेंट हवा असतो म्हणून तू उपटसोंड्यासारखं गावभर उंडगत असतो कॉन्टेंटच्या शोधामध्ये, आणि हे जे काय तू व्हिडिओ बनवतो ना ते काडी मात्र इन्फॉर्मेटिव्ह नसतात। उगाच आपलं काही दाखवून आलेला दिवस पुढे ढकलायची कामं करतोयस तू। बंद कर रे ही सगळी नाटकं, लोक वैतागली आहेत तुझ्या व्हिडिओजला। अरे ज्यांना ज्यांना तो ब्लॉक केला आहेस ना तुझ्या चॅनल वरती त्यांना अनब्लॉक कर आधी, मग समजेल तुला लोकांना तुझे व्हिडिओ किती आवडतायत ते। ससुल्याच्या मित्राने ते मासे पकडले होते, ते मासे बघून ससुल्या बोलतो वा मस्त, खतरनाक, भारी। काय नुसती लाळ टपकत होती याच्या त्या तोंडात ना ते मासे बघून, असं वाटत होतं ते कच्चे मासे देखील हा खाईल। खरंच हो मंडळी, ह्याच्या एवढा हवरा माणूस ना कुठे नाही सापडणार। मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये या ससुल्याला आता पाठवायला पाहिजे। सर्व्हाइव्ह करण्यासाठी म्हणून हा जंगलात जाऊन काही खाईल पकडून। त्या बिचाऱ्या माशांना कसा तडपडवत होता पाहिलत ना, आणि एका माशाला याने परत पाण्यामध्ये टाकलं तर बोलतो काय तर मी त्या माशाला जीवनदान दिलं। अरे ससुल्या, एका माशाला पाण्यात सोडून जीवनदान दिलंस बोलतो, पण त्याच्या बदल्यात 1000-2000 माशांचा जीव घेतलास, ते पाप कुठे फेडशील रे? जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग रे। ससुल्या ससुल्या असा कसा रे तू? असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा। ऑक्टोपस, स्टारफिश काय काय घेऊन आलाय ना हा त्या माशांसोबत ते त्याचं त्यालाच माहिती। आता ते पकडून आणलेले ऑक्टोपस स्टारफिशचं पण कालवण बनवून खाईल आणि रेसिपी दाखवेल याच्या चॅनल वरती की बघा आम्ही ऑक्टोपसचं कालवण बनवलं कांदे बटाट्या मसाल्यामध्ये, आम्ही स्टारफिशचं कालवण बनवलं कांदे बटाट्याच्या गरम मसाल्यामध्ये, आणि कालवण नाही बनवलं ना मंडळी तर हा तवा फ्राय तरी नक्कीच करून खाईल, आणि त्याच्यामध्ये पण स्वतःच्या कांदे बटाटे मसाला आणि हळदची ऍड करेल बत्तीशी दाखवून। मला तर असं वाटते ह्या ससुल्यामुळे ना जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांची देखील खाण्यावर ना इच्छा मरून जाईल, ते देखील नॉनव्हेज सोडून व्हेजिटेरियन बनतील। मसाला, हळद, चवळी, आंबे, चणे, वाटाणे, फुटाणे, नंतर आता ससुला कोलंबीच्या सोड्यांचा देखील व्यवसाय करतो। तसं तर तो व्यवसाय त्याचा जो मित्र आहे ना त्याचा आहे, पण ससुल्याचे अंधमंद भक्त जास्त आहेत ना, त्यामुळे त्या मुलाने ससुल्याला त्या सोड्यांचं प्रमोशन करायला सांगितलं, आणि आता ससुला काय करणार तर स्वतःच्या कांदे बटाटे मसाल्याचं लेबल लावणार त्या सोड्यांच्या पॅकेट वरती आणि स्वतः विकणार। जिथे त्या सोड्यांची किंमत 200 रुपये असेल ना तिथे हा ससुला 500 रुपये लावेल। हा माणूस एवढा मूर्ख आहे ना की याला जराही मॅनर्स नाही आहे। कोणाला आपल्या व्हिडिओ मध्ये यायचं आहे की नाही त्याची परमिशन घ्यायची असते हे देखील याला माहिती नाही। तिथे एक मुलगी सोडे नीट करत होती आणि ह्याला बघून ती तोंड लपवत होती, तरी हा लगेच निर्लज्जासारखा गेला तिच्यावरती फोकस करायला आणि तिला बोलतो काय ग सबस्क्रायबर हाय ना तू आमची, लाजते काय, बघ इथे बघ इथे बघ। अरे ससुल्या मूर्ख आहेस का रे तू? जरा नाही बघायचं तिला, काय जबरदस्ती आहे? अरे तू ना डोकेदुखी आहे ससुल्या, तू एक काम कर, कोणाकडे जातोस ना फुकटचं गिळायला आणि राहायला 2-2 दिवसासाठी, त्यांच्यासाठी कृपा करून एक झंडूबामची डब्बी घेऊन जा। खरंच रे तुझ्या बरोबर राहणं म्हणजे मोठी डोकेदुखी आहे। शिशू केली त्याचा पण सेपरेट व्हिडिओ काढायचा असतो या ससुल्याला। अरे एका व्हिडिओ मध्येच दाखवून मोकळा हो ना, काय ते एका दिवसात 4-4, 5-5 व्हिडिओ काढतो आणि पांचटपणा चालू ठेवतो स्वतःचा। खेकड्यांप्रमाणेच ते कोलंबीचं कालवण पण याने 100 वेळा दाखवलं आहे ह्याच्या चॅनल वरती, तरी पण आपलं तेच 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 दाखवत बसतो। काय करायचं रे ससुल्या तुझं आता? मंडळी ह्या सशाला ना गाजरापेक्षा मच्छी मटनच जास्त प्रिय आहे। फुकटची मच्छी तिथून गोळा करून आला आणि त्यावरतीही व्हिडिओ बनवला। एका टॉपिक वरती 5 ते 7 व्हिडिओ बनवायचे, एका आठवड्याची मस्त सोय झाली ना मग याची। कसलीच मेहनत नाही करायची आहे याला, फुकट तिथे प्रकट असा हा निर्लज्ज ससुला आहे, हा कधी सुधरायचा नाही। तर मंडळी आजसाठी एवढंच, आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते। तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा, आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।